नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, मी माझी जन्मभूमी निमगाव या ठिकाणी आलेलो आहे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त। तर मित्रांनो, यावर्षी प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि संपूर्ण शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तर ही पहा, ही सिंदफणा नदी आहे। तर ही नदी तुम्हाला मी संपूर्ण दाखवतो आणि आजूबाजूला कुठपर्यंत पाणी भरलं होतं ते सुद्धा दाखवतो आणि शेतकऱ्याचं नुकसान किती झाले ते सुद्धा दाखवतो तुम्हाला। तर हा पहा मित्रांनो, हा जो बंधारा आहे या ठिकाणावरून पाणी वाहत असतं प्रत्येक वर्षी, परंतु यावर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला, त्यामुळे हे पहा नदीचं पात्रच बदललेलं आहे आणि डायरेक्ट या शेतामधून नदीचं पाणी वाहत आहे। तर हे पहा, नदीचं पाणी पहा किती वाहत आहे आणि ही विहीर वगैरे बघा, ही संपूर्ण विहीर साधारणतः 4 ते 5 परस होती, ती संपूर्ण विहीर बघा पूर्ण वाळूने भरलेली आहे। ही पहा, विहीर पूर्ण विहीर भरलेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणावरून जर बघितलात तर हे पहा, संपूर्ण या ठिकाणावरून पाणी वाहिलेलं आहे, तेही तुम्हाला पुढे मी दाखवतो। तत्पूर्वी हा बंधारा जो आहे या मधून पाणी वाहत असतं, परंतु प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याचा ओघ होता, त्यामुळे हे पहा या शेतामधूनच पाणी वाहिलेलं आहे। नदीने नदीचं पात्रच बदललेलं आहे। तर हे पहा, या ठिकाणची जमीन पहा कशी झालेली आहे आणि शासनाने शेतकऱ्याला हेक्टरी म्हणजेच 2.5 एकरला 18,000 रुपये अशी मदत जाहीर केली होती, परंतु दिवाळीच्या सणानिमित्त त्यांनी 5-5, 6-6 हजार रुपये शेतकऱ्यांना मदत केलेली आहे। तर बाकी मदत कधी येईल पाहू। आणि एकरी 7,500 रुपयाप्रमाणे जरी असेल तर मित्रांनो, हे पहा किती मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये मातीच राहिलेली नाही आणि त्या 7,000 रुपयाने काय होईल तुम्हीच याचा विचार करा। हे पहा, यावरनं हा जो ब्रिज आहे या ब्रिजच्या वरनं जवळपास 1 ते 2 पुरुष एवढं पाणी वाहिलेलं आहे या ब्रिजवरनं सुद्धा। अक्षरशः पहा मित्रांनो, या ठिकाणावरनं हा ब्रिज जो आहे एवढा मजबूत ब्रिज असून सुद्धा पहा काय अवस्था झालेली आहे, संपूर्ण हे वाहून गेलेलं आहे। हे पहा, संपूर्ण वाहून गेलेला आहे, म्हणजे पाण्याचा प्रवाह किती असेल याचा विचार करा। हे पहा, हा ब्रिज वाहून गेलेला आहे। या ठिकाणची विहीरसुद्धा पहा संपूर्ण वाळूने भरलेली आहे। त्यानंतर पुढची विहीरसुद्धा तुम्हाला दाखवतो। ही पहा, ही सुद्धा विहीर पहा संपूर्ण वाळूने भरलेली आहे। हे पहा दोन्ही विहीर। त्यानंतर ती पुढची विहीरसुद्धा आहे, ती सुद्धा संपूर्ण वाळूने भरलेली आहे। त्यानंतर हे पहा मित्रांनो, आजूबाजूचे झाडंसुद्धा वाहून गेलेले आहेत, एवढ्या जोरामध्ये पाण्याचा प्रवाह होता। हे पहा, हे संपूर्ण झाडंसुद्धा वाहून गेलेले आहेत। साधारणतः 100 ते 150 वर्षापूर्वी असा पाऊस झाला असेल असे जुने लोक सांगतात। हे पहा, या ठिकाणचं नुकसान पहा शेतकऱ्यांचं, संपूर्ण शेतातील मातीसुद्धा वाहून गेलेली आहे। हे पहा, तुम्हाला संपूर्ण या ठिकाणचं झालेलं नुकसानसुद्धा दाखवतो। तर हे पहा मित्रांनो, साधारणतः ही जी शेती आहे तर ही नदीपासून साधारणतः 200 मीटर लांब आहे। या शेतामधून सुद्धा या 10-20 वर्षामध्ये कधी पाणी गेलेलं नाही, परंतु या शेतामध्ये पहा मातीसुद्धा राहिलेली नाही। तर हे पहा, या ठिकाणी मोटरसुद्धा आहे, म्हणजे इथपर्यंतसुद्धा कधी पाणी येत नसतं, पण या ठिकाणावरून बघा काय अवस्था झाली आहे। हां, शेताची अशारे अवस्था झालेली आहे। पहा, मातीसुद्धा राहिलेली नाही या शेतामध्ये। हे पहा, सर्व दगडच आहेत। ही पहा, संपूर्ण आजूबाजूची शेती पहा, एवढ्या मोठ्या प्रमाणे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि शासनाने 6 ते 7 हजार रुपये फक्त दिलेले आहेत। तर मित्रांनो, तुम्हीच सांगा, साधारणतः या शेतामध्ये माती जरी टाकायचं म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणात खर्च होईल। आणि या शेतामध्ये सुद्धा कपाशी होती, कापूस होता। ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या मुलाबाळांना जपतो तेवढंच आपल्या शेतातल्या पिकांनासुद्धा जपतो आणि हे संपूर्ण शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर हे सर्व घडलेलं आहे।
शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। हे पहा, या ठिकाणी सुद्धा कपाशी होती, ती सुद्धा संपूर्ण कपाशी वाहून गेलेली आहे। हे पहा, पार साधारणतः नदीचं पात्र सोडून 1 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणं पाणी वाहिलेलं आहे। हे पहा, कपाशीसुद्धा सर्व वाहून गेलेले आहे, शेतसुद्धा वाहून गेलं या ठिकाणचं तर, आणि सर्व कपाशी वगैरे वाहून गेलेले आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। हे पहा, साधारणतः 1 किलोमीटर अंतर आहे नदीचं आणि या ठिकाणच्या शेताचं, तरीसुद्धा सर्व शेत वाहून गेलं आहे आणि त्या ठिकाणची मातीसुद्धा वाहून गेलेली आहे। साधारणतः 8 दिवस या 2-4 गावाचा संपर्कसुद्धा तुटला होता आणि साधारणतः 1 महिनाभर या ठिकाणी लाईटसुद्धा नव्हती। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। तर हे पहा मित्रांनो, या ठिकाणावरून सुद्धा किती पाणी वाहिलेलं आहे। पहा, नदीच्या बाजूला जरी असेल तरी हे पहा किती झाडं वगैरे वाहून गेलेत, कारण पाण्याचा प्रवाहच तेवढा होता। झाडंसुद्धा वाहून गेलेत आणि हे समोर दिसतंय तिथपर्यंत वरती पाणी गेलेलं आहे। या ठिकाणी बघा ऊससुद्धा दिसतोय, या ऊसामधून सुद्धा पाणी वाहिलेलं आहे। हे पहा मित्रांनो, ADP पहा साधारणतः नदीपासून 100 मीटर लांब आहे, तरीसुद्धा पहा याच्यावरून पाणी वाहिले। आणि शेतीचं नुकसान पहा, शेतीतली मातीसुद्धा वाहून गेली। हे पहा, मातीसुद्धा नाही राहिली। हे पहा, ऊस संपूर्ण ऊस पाण्यात होता, या ऊसाच्या वरून पाणी वाहिले। मित्रांनो, साधारणतः 300 ते 400 मीटर नदीपासून आपण लांबच्या अंतरावर आहोत। तर हे पहा, या ठिकाणावरून सुद्धा पाणी वाहिलेलं आहे। हे पहा, या ऊसामधून सुद्धा सर्व पाणी वाहिलेलं आहे। ऊसाची काय अवस्था झाली पहा, संपूर्ण ऊसामधून पाणी वाहिलेलं आहे। त्यानंतर ही कपाशीसुद्धा पहा, या कपाशीमधून सुद्धा पाणी वाहिलेलं आहे। इकडे खाली लमणतांडा नंबर 1 आणि लमणतांडा नंबर 2, पुढे फुलसांगवीसुद्धा येतं, तर या गावाचा सुद्धा संपर्क तुटला होता। पहा, ऊसाचं किती नुकसान झालेलं आहे। आणि तलावाचं आणि नदीचं पाणी एकत्र झालं होतं। तर हे पहा, हे शेत किती लांब आहे, साधारणतः नदीपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। तरी पहा, या ठिकाणावरून सुद्धा सर्व पाणी गेलं होतं, नुकसान झालेलं आहे। हे पहा, या ठिकाणी मेंढ्या वगैरे हे पहा, अख्खं खणून गेलेलं आहे पहा। आणि या ठिकाणची कपाशीसुद्धा पहा, सर्व खणून गेलेलं आहे। हे पहा, या ठिकाणावरून सुद्धा साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावर नदी आहे। झाडंसुद्धा वाहून गेलेत, शेतामध्ये मातीसुद्धा राहिलेली नाही। संपूर्ण ऊसामधून सुद्धा पाणी वाहिलेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। हे नुकसान कधीच भरपाई कोण करून देऊ शकत नाही। शासनाने मदत केलेली तर अत्यंत कमी प्रमाणामध्ये आहे। हा पहा मित्रांनो, कपाशी पहा, अतिशय कापूस फुटलेला आहे, परंतु पावसामुळे या ठिकाणी सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे। जरी या ठिकाणी पाणी भरलं नसेल, परंतु ज्यावेळेस त्याला फुलं लागतात त्यापासून एवढा जोरात पाऊस होता की त्यानंतर फवारणी करायला सुद्धा वेळ मिळाला नाही। कंटिन्यू पाऊस असल्यामुळे ही कपाशी एवढी वाढली पण नाही आणि त्याला पाहिजे तेवढ्या जोड्या आल्या नाही, त्यामुळे तेवढा कापूससुद्धा नाही। खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। आणि हा कापूस साधारणतः 7,000 प्रति क्विंटल एवढा जातो आणि कापूस वेचण्यासाठी 12 रुपये किलो असे मजूर घेतात। साधारणतः शेतकऱ्याला याच्यामध्ये एवढं असं काही परवडत नाही, म्हणून शासनाने या कपाशीला एकतर भाव तरी दिला पाहिजे, नाहीतर नुकसान भरपाई तरी दिली पाहिजे।